सुख-दुःख, प्रेम, द्वेष, ममता आणि आपुलकी अशा अनेक धाग्यांची गुंतागुंत आपल्या आयुष्यात असते. जीवन खूप सुंदरच असतं. फक्त जीवनात वेगवेगळे रंग भरून मनसोक्त जगण्याची कला अवगत असली पाहिजे. समाधानाने तोच हसू शकतो जो दुसऱ्याचे कधीच वाईट करत नाही आणि चिंतितही नाही. त्यासाठीच चांगले विचार हे सर्वात स्वस्त व मोफत औषध आहे. अशा वैचारिक भूमिकेतून आपले वडील आणि काका यांच्या पावलांवर पाऊल टाकून आपले वेगळेपण सिद्ध करणारे दशावतारातील बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच मळगावचे सुपुत्र नारायण रामा आशियेकर. आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा ठसा जनमानसावर उमटवत आपल्या अभिनयातून प्रबोधन करणाऱ्या या बहुआयामी व्यक्तिमत्वास वर्धिष्ठ शुभेच्छा. नमस्कार. प्रहारच्या स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खरं तर कोकण हा प्रांतच कलावंतांचा. इथे कला आणि कलावंत मुक्त असताना आपल्या कलेची उधळण करत असतात आणि कला प्रत्येकाच्या घराघरात दिसते. खरं तर आज आपण अनेक कलावंतांच्या मुलाखती घेतल्या. यात दशावतारी कलावंत बघितले, वजनी कलावंत बघितले, आपल्या क्षेत्रामध्ये वेगळी वाट निर्माण करणारे कर्तृत्ववान माणसं बघितली. आज आपण अशाच एका दशावतारी कलावंताला बघणार आहोत की ज्यांचा प्रवास थक्क करणार आहे. ज्यांनी मुंबापुरी म्हणजे मायानगरी मुंबई या ठिकाणी ज्यांनी नोकरी केली, पण नोकरी करत असताना दशावतार त्या ठिकाणी 13 वर्ष सांभाळलं. सकाळी कामावर जायचं, रात्री दशावतार करायचा आणि दशावतारावरचं प्रेम त्यांना काही शांत बसू देईना. आणि मग चांगला वेल सेटल असलेला हा गुणी कलावंत त्या नोकरीवर लाट मारून आपल्या कोकणामध्ये आला, आपल्या गावात आला आणि त्यांनी दशावताराला सुरुवात केली. हा म्हणता म्हणता दशावतारामध्ये त्यांचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं आणि जवळपास 21 वर्ष मागेही सरली. आता ह्या कलावंताला वारसा आहे, तो वारसा आहे या कलेचा, तो म्हणजे त्यांच्या वडिलांचा, त्यांच्या काकाचा. आणि हा कलावंत अगदी तुम्हाला खूप ओळखीचा आहे, कारण संयुक्त दशावतार नाटकाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये ज्यांना बोलवणं असतं अशा आपण मळगावच्या सुपुत्राचा आणि सावंतवाडी तालुक्याच्या एका रत्नाला भेटणार आहोत. आज आपण भेटणार आहोत नारायण आशियेकर यांना. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं या गुणी कलावंतांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. खरं तर प्रहारच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण दशावतारी कला क्षेत्रामध्ये गुणी कलावंत म्हणून सध्या तुमच्याकडे बघितलं जातं. मायानगरी मुंबई या ठिकाणी असलेली वेल सेटल नोकरी आणि रात्रीचा दशावतार सांभाळत असताना सुद्धा त्या नोकरीवर लाथ मारण्याची इच्छा का निर्माण झाली? खर तर आपला प्रश्न आहे चांगलाच आहे, अनुभव घेण्यासारखा. मुंबई नगरीमध्ये मी नोकरीच्या उद्देशाने तिथे गेलो. म्हणजे आपला उदरनिर्वाह माझा सहित कुटुंबाचा कसा होईल म्हणून जिथं नोकऱ्या आहेत असं एकमेव साधन म्हणजे मुंबई. तिथं जी पाहिजे तीच नोकरी भेटेल असं सांगता येत नाही, पण पोट भरण्यासाठी नोकरी मिळेल हे सत्य. त्यामुळे ते शहर निवडलं मी आणि तिथे मित्राच्या माध्यमातून तिथं मी गेलो. दशावतार कलेला पूर्वीपासून आमचा वारसा असल्या का, माझा पिंड दशावताराचा असल्या कारणामुळे दशावतारात म्हणजे जबरदस्तीनं कोणी आणावं अशातला आधी भाग नाही, कारण रक्तात ते दशावतार असल्यामुळे कुठेही पकवाजाची थाप, पेटीचे आवाज आणि दशावतारी ध्वनी कानात आला की कलाकार ऑटोमॅटिक जागा होतो. तसं माझं मुंबईमध्ये झालं. खऱ्या अर्थानं नोकरी करत असताना पहिली 2 वर्ष अशीच गेली. नंतर 3ऱ्या वर्षी मला संधी आली मुंबई दशावतारामध्ये काम करण्याची. मग तिथं मी करत गेलो. कौतुकाची थाप पाठीवर मिळाली, अनेक नाट्यरसिक मिळाले. त्याच्यातून पुन्हा एकदा आवड निर्माण झाली. माहीत होतं मी पोट भरण्यासाठी मुंबईला आलो, पण हेही माहीत होतं मला वाटतं बहुतेक माझा जन्म दशावतारी कलेसाठी झाला. त्यामुळे समीकरण जुळलं गेलं. नोकरी करता करता म्हटलं रियाज तरी होईल. कला ही जीवनाची सावली आहे. आज ना उद्या कुठेतरी आपल्याला याचा उपयोग होईल, मग रियाज म्हणून तरी करूया.
पैसे कमवण्याच्या हेतून कला सादर मुंबईत करत नव्हतो, त्याच्यासाठी माध्यम होतं नोकरी. पण तरी सुद्धा याच्यातून सुद्धा काहीतरी आम्हाला मानधन मिळायचं नाही असं नाही. आणि मी 13 वर्ष मग प्रत्येक मुंबईत जेवढे दशावतार मंडळी आहेत त्यांच्यामध्ये काम करत गेलो, त्या कलाकारांना सांभाळून काम करायचो. आणि त्यांच्यात माझी थोडी हुशारी दिसली की ते लोक मला अजून कौतुक करायचे आणि आपल्या कंपनीमध्ये आवर्जून बोलवायचे की हा कलाकार चांगला आहे, नट चांगला आहे बाबा, याला कुठची भूमिका दिली तरी हा करू शकतो. मग तिथे मला सगळ्यात अष्टपैलू म्हणत गेले. आणि जी जसा जसा त्या कंपनीवर वेळ यायचे ती बाजू मी सावरत गेलो. मग मी त्यावेळी असं म्हटलं नाही की मला राजपाटाची भूमिका करता येते, मग खलनायकाची भूमिका अडायची, मग ते मी करत गेलो. कधी विनोदी अडायची ती विनोदी करत गेलो. मग असे करत करत शब्दांची उंची वाढली गेली, नवीन नवीन शब्द तोंडात यायला लागले आणि त्यातून अनुभव शब्दसमूह वाढला, भरपूर वाढला. त्यातून तुम्हाला एक फायदा झाला. आणि अशा रीतीनं मग काय आलं, 13 वर्षाच्या प्रवासात हा म्हणता थोडे काही मला प्रॉब्लेम आले होते नोकरीमध्ये. मग एक संधी आली नाईक मोचमाडे कंपनीमध्ये आणि तिथे मी नाईक मोचमाडे कंपनीमध्ये कार्यरत झालो. आणि वेतन कमी आहे दशावतारामध्ये, इथं वेतन जास्त होतं, मला मासिक वेतन जास्त होतं, तरी सुद्धा मी आवड आहे. आणि इथे जर आपल्याला चांगलं हे मिळत असेल, रसिकांकडून चांगले दाद मिळत असेल, वावा मिळत असेल, तर तिकडे पैसा कमवून 13 वर्षात जी मला वावा मिळाली नाही ते इथे मला मिळाली. आता एक प्रश्न पूर्ण विराम दिला. खूप छान. ह्याला वेळेपणा मानायचं काय म्हणायचं, असं म्हटलं तर कलेचं वेळ असल्याशिवाय तिकडे आधी कोण पूर्ण विराम देऊ शकत नाही. कलेचं वेळच ते लागलेलं होतं. आणि गणपतीची कृपा असेल आणि खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर जो आतला कलाकार आहे तो लपून राहत नाही, त्याला काही ना काही निमित्त लागते ते बाहेर यायला. मग तसा माझा प्रवास कदाचित झालाही असेल. खूप छान. म्हणजे एका बाजूला मुंबई सारख्या महानगरात जाऊन स्वतःच्या अस्तित्वासाठी लढायचं आणि रात्री राजा म्हणून बिराणात लढायचं, असं दुहेरी ज्याला आपण बाजूने तुम्ही सगळं करत होता. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला सगळ्यात चांगला वारसा लाभला तो तुमच्या वडिलांचा, पण दुर्दैवाने तुमचे वडील लवकर देवाघरी गेले. आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. काही गोष्टीला पर्याय नसतो. त्यानंतर काकांचा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळाला. तुमचा भाऊ सुद्धा एक चांगला नायक म्हणून आज समाजासमोर दिसतोय, नितीन आसियेकर. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे तुमच्या काकांचा लौकिक वेगळा होता, तुमच्या भावाचा लौकिक वेगळा आहे आणि तुम्ही स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. मग हे कसं काय जमलं? आता माझं घराणं कुटुंब आपण जसं बोलला तसं सर दशावतारी घराणं आहे. माझे वडील करायचे, काका, भाऊ, मी, म्हणजे पिढ्यानपिढ्या आता आम्ही दशावतार तो प्रवास आमचा चालूच आहे. आता प्रत्येक काकांची आमची ओळख अशी आहे ना की अमत्य ही भूमिका म्हटल्यानंतर बाबूराव आशियेकर एक स्पष्ट नाव बरोबर रसिकांच्या समोर येतो. त्याच्यानंतर आमचे वडील नाट्यात काम करायचे, म्हणजे भट संकासूर भूमिका करून इतरत्र काही कॉमेडी असेल किंवा अशी भूमिका असेल ते करायचे. पण त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, कुठे मोबाईल नव्हते, त्यामुळे ते येऊ शकले नाही किंवा फोटो वगैरे त्यांचे मिळाले नाही. पण आमचे फोटो आता प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये झळकतात. याला कारण आम्हाला आता वर्ष 12 महिने दशावतार करायला मिळतो. प्रत्येक जण कॅमेरे लावून बसलेले असतात रसिक जण, त्याच्यामुळे ते सगळं सोयीस्कर झालेलं आहे. पण माझी तुम्ही म्हणता ओळख कशी निर्माण केली, संयुक्तामध्ये मला आवडीने बोलवतात, याला कारण काकांचे अभिनय माझ्या डोळ्यात होते, त्यांची भाषा माझ्या डोळ्यात होती. पण मी सगळं त्यांचं घेतलं नाही, कारण ज्यावेळी मी त्यांचं करायला ज्यावेळी जाईल, त्यांचा आदर्श घेतला, त्यांचं जर मी करायला जाईल तर लोक काय म्हणतील, असे काका करतो, माझी ओळख राहणार नाही, कॉपी होईल. आदर्श घ्यावा पण ते स्पष्ट कॉपी नको. बरोबर. मग मी आदर्श घेतला, काही अनुभव त्यांचे घेतले, त्याच्यावरचे असे घरी बसून चर्चा आमची व्हायची. माझी ओळख करता मी काहीतरी वेगळं गेलं, वेगळे कसं पुराणातले आपण दाखले द्यायचे, आपली भूमिका करायची. इतरांनी महाविष्णूची भूमिका कशी केली ना, आपण नाटकाचा मुद्दा गावात तो ठेवायचा, पण आपण भाषण आपलं काहीतरी वेगळं करायचं. लोकांना आज काय पाहिजे, आजच्या वातावरणात जुनी पिढी आणि नवीन पिढी असा प्रेक्षकांचा समूह दाटीने बसलेला असतो, मांडीला मांडीला. बरोबर. दोघांनाही काय आवडेल, जुनं दिलं
तर हे नाराज होती, नवीन दिलं तर ते नाराज होती. समज आम्ही त्यावेळी तसं पाहिलेलं, मग तसं न होता समज साधला. हा, मग त्यांना त्यांचा विचार करून प्रेक्षकांना जर आवडेल तर त्यांच्या हृदय मंदिरी या कलाकाराची चांगला नट म्हणून जागा निर्माण होईल. मग त्याचा अभ्यास केला आणि तसं लोकांना मी देत गेलो. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मला वाटतं 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट माझ्या ऐकिवात आलेली आहे, कारण अनेक सोशल नेटवर्कच्या माध्यमातून या गोष्टी लपत नाही, ते आपल्यापर्यंत येतात आणि ते जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. खरं तर तुमची अनुमती घेऊन हा प्रश्न विचारतो. अलीकडच्या 2-3 दिवसामध्ये मला वाटतं दोडामार्ग तालुक्यामध्ये एक नाटक झालेलं होतं तुमचं, आणि त्यात महाविष्णूची भूमिका कदाचित आपण केली असावी. तो महाविष्णू लोकांना इतका भावला की गोव्याच्या कलावंतांनी सुद्धा तुमच्यावर शाबासकी थाप दिली आणि अनेक त्या प्रकारच्या स्क्रीनशॉट माझ्या मोबाईलला आहेत. मला अनेक लोकांनी सांगितलं हे काय नेमकं काय केलं होतं त्या ठिकाणी. ते सर कसं आहे, लीलाधारी नारायण म्हणून मी त्याचं कथालेखन केलेलं आहे. म्हणजे आजच्या वातावरणावर तो मला नाट्यप्रयोग सादरीकरण करावा लागला. नाटकाची स्टोरी तशी आहे आणि त्याच्यात थोडी मी रंगतदारपणा आणला. आजची पिढी आई वडिलांपासून किती दूर जाते किंवा आई वडिलांचं लक्ष मुलांवर नाही की काय, हे त्यातून मला दाखवावं लागलं. म्हणजे मी शेवट एक वाक्य बोलतो त्या नाटकामध्ये, न विसरता बोलतो, देवदेवतांची सेवा करून आई बाप मिळवता येत नाही, पण आई वडिलांची सेवा करून देव मात्र नक्की मिळवता येतो. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे महान पौराणिक नाटक लीलाधारी नारायण. मग त्याच्यात महाविष्णूची भूमिका मी स्वतः करतो. मग लीलाधारी नारायण हे नाटकाला नाव का दिलं, तर त्याच्या लीला काय आहे, भक्त आपल्या भगवत भक्तांना तो कसा तारतो, असुरांपासून कसा तारतो, त्याच्यानंतर त्याच्या काही इच्छा असतात त्या सहज मागून न मिळवता त्याला चांगलं कर्म करायला लावून, त्याला चांगल्या दिशेला लावून तो देव त्याला पावतो आणि त्याच्या इच्छा पूर्ण करतो. नाहीतर असेच जर का देवाजवळ मागितलं, देवांना दिलं नाही, त्या देवाला किंमत राहणार आणि त्या भक्तीला किंमत राहणार. विश्वातली भक्तीच नष्ट होणार, देवाकडे कोण लक्ष देणार नाही. मग त्या नाटकाच्या माध्यमातून देव जर पावायला हवा तर आधी आई वडिलांना देव समजायला हवे आणि आपली इच्छा देवाकडनं पूर्ण न घेता देवाचं नामस्मरण करा, देवी शक्ती पाठीशी ठेवा आणि तुमचं कर्तृत्व चांगलं करून ते फळ तुम्ही मिळवा. ते फलित तुम्हाला देव देईल, पण कर्म तुमचं नसेल तर देव ते धावून येणार नाही. असं त्या नाटकातून मी दाखविलं आणि लोकांना ते खूप आवडलं. माझ्या भूमिका आवडतात, माझ्याबरोबर असणाऱ्या कलाकारांच्या भूमिका आवडतात आणि नाटकाची त्या वावा होते. लीलाधारी नारायणाचे आजही प्रयोग पावली लागलेले आहेत आणि आवडून लोक मागून घेतात. खरंच खूप छान. कर्मण्यवाधिकार असते मा फलैषु कदाचन, हे भगवद्गीतेमधलं जे वचन आहे ते वचन तुम्ही दशावतार नाटकाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं. आजच्या पिढीला काय होते लागतो बस तिथं द्यावं लागतं. खरं तर आपण बोलता बोलता असं मगाशी म्हणालात की आम्ही प्रबोधन करतो. एक शंका आहे की खरंच दशावतार तुमचं 100% प्रबोधन करतं का? दशावतारामध्ये कोणत्याच गोष्टी अश्लील किंवा घाणेरड्या नाही आहेत का? हा मुद्दा जर घ्यायला गेला, जो वाचक आहे, बरेच कलावंत वाचक आहेत, काही युगांच्या वयोमानानुसार अभ्यास करतात, काही आता सोशल मीडियावर झाला. आता अर्जुन भूमिका जर नवीन पिढीच्या म्हणजे आमच्या नंतरच्या पिढीला करायचं असेल, अर्जुन म्हणा, कृष्ण म्हणा किंवा इतर खलनायकी भूमिका कोणची म्हणा, तर युट्यूबला कोणाची भूमिका चांगली आहे त्याची काढायची, पाहायची आणि ती सादरीकरण करायची, एवढंच त्याला माहिती आहे. पण ज्यावेळी दुसरी भूमिका येते त्यावेळी त्याचा तोल जातो. मग त्याला जसे शब्द रसिकांना द्यायचे असतात ते शब्द याकडे नसतात, मग पुढच्या शब्दावर त्याचा तोल जातो आणि मग अश्लीलपणा त्याचा ते बाहेर येतं. एकतर देह अभिनय म्हणजे आपल्या शरीराच्या अभिनयातून अश्लीलपणा दिसतो, बोलण्यातून दिसतो किंवा इतर काही त्याच्या खुणेतून दिसतो. मग तो आहे नाही असं म्हणता येणार नाही, आज आहे. पण आज चांगले वाचक कलाकार आहे, त्यांची भाषा चांगली आहे, अगदी प्रवेशाची उंची वाढवतील अशी भाषा आहे, आपोआप प्रेक्षक टाळ्या वाजवतील अशी चांगली भाषा आहे. मग त्या भाषेचा काही उपयोग न करता आपल्या अशी भाषा तुम्ही वापरलात ना, लोक पटकन असतात टाळ्या मारतात. पण तिने का मारली असेल टाळी याचा तो विचार करत नाही, उलट तो का म्हणतो, तू मला का सांगतो. त्या माझ्या वाक्याला 1000 जण टाळ्या मिळाल्या. एक तर त्याने तुझी थट्टा केली म्हणून टाळी वाजवली असेल, चांगलं वाटलं असेल. याचा अर्थ असं नाही की तुला अनुभवता आलं पाहिजे हे वाक्य या प्रांतात चालेल का, या रंगभूमीवर चालेल का. 4 मंडपाच्या खुर्चीमध्ये चांगली वाक्य बोलून जर स्वर्ग निर्माण करणारे जुने नटसम्राट जर कलाकार होऊन गेले तर मी त्यांच्या बरोबरचे शब्द भेट करतो का.
आज बसायला बाकडा ज्याला आपण म्हणतो तेच आपलं सिंहासन आहे. मग त्याला आपण सभेमध्ये गेल्यानंतर बाकडा हे शब्द उच्चारणं चांगला आहे का? बाकडा हे लोकांना पण माहिती आहे, प्रेक्षकांना पण माहिती, तो बाकडाच आहे. तो तुटलेली फळे आम्हाला मिळते किंवा चांगली फळे मिळते हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याला सिंहासन, इंद्र दरबार तुम्ही करता शब्दाने. आता मी इंद्र करताना मी बोलतो 32 पायऱ्यांच्या सिंहासनावर, रत्नजरीत सजविलेल्या सिंहासनावर अमरेश विराजित होतो. चांगलं ठेवून मिळते ना शब्दांना, लोकांना कळतं 32 पायऱ्यांचं सिंहासन, फळी तुटलेली आहे त्याची. पण वर्णन केल्यानंतर बोलून जर का स्वर्ग निर्माण करता येईल कल्पना. आता दशावतार म्हणजे काय आहे माझ्या अनुभवाने सांगतो. देव दानव यांचा संघर्ष हा प्रत्येक नाटकात तर असतो आणि लोकांना तो पाहायला मिळतो. पण त्याच्यातून लोकांना कळतं की देव काय आहे, दानव हा विषय काय आहे, देवतांचा विषय काय आहे. दानवांची भूमिका करणारा तो आपल्या पद्धतीने भूमिका मांडतो. मग दानव कुळ कसं आहे हा तो आपल्या अभ्यासाला सांगतो. ती बाजू लोकांना कळते. देवतांची बाजू जर मी केली तर ती बाजू मला मांडता आली पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर राजकारणात जर मी उतरलो तर मी कुठच्या पक्षाचा आहे ती भाषा मला थेट मांडता आली पाहिजे ना, तरच मला लोक निवडून देतील. तशी माझी भूमिका जर मी त्या पद्धतीने मांडली तर लोक मला उचलून जाणारच आहेत किंवा वाटणार माझी भूमिका याने चांगली केली. जसं आपण याच्या आधी काही 10 मिनिटापर्यंत मुद्द्यावर होतो, तुमची महाराष्ट्राची भूमिका गोव्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी कशी काय की चांगली उचलून वाटली, तुम्हाला स्क्रीनशॉट आले. कदाचित मला त्या चांगुलपणाच्या भूमिकेतला त्यांच्या मनात गेला असेल म्हणून ती वाटली ना. जर मी अश्लील शब्दांचा वापर केला असता तर माझ्या भूमिकेला देव पण आलं असतं का? खरंच खूप छान. म्हणजे तुम्ही पूर्णपणे विस्तृत बोलताय, ज्याची गरज आम्हाला आहे. अलीकडच्या काळामध्ये तुमच्यासारखे नवयुवक किंवा तुमच्यासारखे नवोदित कलाकार, अर्थात तुम्हाला नवोदित म्हणणं थोडं धाडसाने मी म्हणतोय, तर तुमचा 21 वर्ष या ठिकाणी प्रवास झालेला आहे. पण आपण तरुण आहात, त्यामुळे आवर्जून या ठिकाणी तुम्हाला मी तरुण कलाकार असं म्हणणं सोयीस्कर वाटेल. पण अलीकडे जर आपण बघितलं सोशल मीडियाच्या या आभासी दुनियेमध्ये, तर दशावतारी कलावंत कुठेतरी घसरतोय. तुम्ही तर मगाशी सुरुवातीला म्हणतात की 4 मंडपाची किंवा 4 मेढीचा दशावतार, बरोबर ना? मग काही कलावंत विनोदी आपले वेड्याच्या भूमिका करत असताना ते खरेच वेडे होत आहेत आणि मुलांना घेणं किंवा दारुड्यांबरोबर काहीतरी नको ते चाळे करणं, असं काय घडतंय? तुम्ही म्हणताय दशावतार प्रबोधन करतं, हे कोणत्या पुराणामध्ये ते आम्हाला जरा कळतं. तुम्ही वाचक आहात ना? प्रश्न खरा आहे आपला आणि या मुद्द्यावर बोलणं फार अवघड आहे. त्याचं कारण बरेच कलाकार तशी भूमिका सादर करतात. म्हणजे नाटकात तो कदाचित विषय असेल किंवा तो नसेलही, पण कदाचित त्यालाही ती भूमिका करताना आनंद मिळत असेल किंवा त्याला दुसऱ्यांना द्यायचा असेल. आता वेड्याची भूमिका जर नाटकात नसेल आणि त्याला जर स्वतः आनंद तो उपभोगायचा असेल वेड्याची भूमिका करून, वेडसरपणाची, आणि तुम्ही जे म्हणालात मुलांना उचलणं, माझ्या मनाला तर त्या आधी पटत नाही. मी वेड्याची भूमिका करत नाही, करता येत नाही अशातला भाग नाही. शक्यतो ती म्हणजे मी असं मी कोणावर टीका करत नाही, मी स्पष्ट बोलतो, मी कोणावर टीका करत नाही. त्या कलाकाराने वेळसर भूमिका करावी, काही हरकत नाही. पण आता मला मी तुम्हाला असा प्रश्न असं विचारतो, एक खलनायक राजाला किंवा त्या एका राजपाटाला अरण्यात टेकडीवर घेऊन जातो आणि तिथे त्याला अनेक साथीदार जवळ घेऊन त्याला मारमार मारतो. कुठे? अरण्य. त्याला मारमार मारतो किंवा तिच्या हातातलं काय असेल ते काढून घेतो किंवा त्याला सांगतो तुला इथे आणलं पण घरी तुझ्या बायकोला मुलाला आम्ही ठार मारलो. राज्याचा कुलदीपक उद्ध्वस्त केला. कदाचित त्याच्या मनावर तो परिणाम झाला असेल आणि तो वेड्याची जर भूमिका करत असेल, त्याला लाथाने आता अंटर वापरतात किंवा ज्या माध्यमातून ज्याला त्या कलाकाराला आवड आहे तर त्याला तो मारतात आणि त्याला तो वेडा करतात किंवा दाखवतात. त्याला एक कुठेतरी आदळायचं आणि डोकं ते आदळला, त्याच्यावर परिणाम झाला मानसिक आणि तो वेडा झाला. आता प्रश्न असा आहे, अरण्यात तो आहे, आता ज्याला मारायला नेणार त्याला 1000 लोकात नेणार का मारणारा? नाही, एकांतातच नेणार. मग हा वेडा झाल्यानंतर तिथं मुलं उचलतो, ती मुलं येतात कुठून?
खूप संशोधनाचा विषय आहे हा. दुसरी म्हणजे मी कोणावर टीका करत नाही. आता तुम्ही प्रश्न सर उपस्थित केला म्हणून त्यावर मी हे भाष्य केलं. कोणी मनाला वाईट वाटून घेऊ नये. दुसरी गोष्ट बघा, नारद ही भूमिका पवित्र आहे. नारद महामुनींची भूमिका मोठं परब्रह्म आहे. ते जसं मंत्रालयामध्ये नोकरदार वर्गाला सुद्धा सामान्य माणूस सॅल्यूट मारतो, महाविष्णूचा सेवेकरी किंवा देवतांची ज्यांच्या अवतीभोवती जाती असे नारद महामुनी जर का आपल्या समोर आले तर आपण त्यांना वंदनच करणार आहोत. कारण त्याच प्रवासात त्या सहवासात ते राहिलेले, म्हणजे पवित्र जागेवरून ते आलेले. मग आता दुसरी वेड्याची भूमिका, दुसरा आपण भाग घेऊया. हा एक तुम्हाला सांगितलं. दुसरा मी असं पाहिलेलं आहे, वेड्याची भूमिका करत असताना नारद मुनी समोर येतात, त्याच्यावर हा वेडा झालेला त्याला थोंकतो. ठीक आहे, तू वेडेपणा ठोंकलास, त्याच्यावर दगड टाकतो, त्याला मारतो, त्याला उचलून घेतो. हे आपणही पाहिलं असेल, असं नाही युट्यूबला आहे सगळे. म्हणून तुम्ही हा प्रश्न निर्माण केला असेल. तर तो त्याला घेतो, नारद महामुनीला नाचवतो. बघा, एवढं मोठं परब्रह्माचा भार सामान्य वेडा सहन उचलतो. कदाचित तो वेडेपणा उचललाही असेल. त्यानंतर काय होतं, ते सगळं कर्मण करून झाल्यानंतर, त्याची विटंबना करून झाल्यानंतर, म्हणजे नारद ही जी व्यक्तिमत्व आहे, हा जो देव आहे, तर देव पण आधी नाहीसं होतं लोकांच्या मनात. सहज खेळणं कसं, त्याला खेळवणं. दुसरी गोष्ट मी असं म्हणतो, नंतर नारद काय होतं, सर्व त्याचं गाणं मिळणं काय ते वेड्याचं म्हणून झाल्यानंतर डोक्यावर त्याच्या हात ठेवतो मस्तकावर आणि त्याला पूर्वस्थिती प्राप्त करून देतो. आणि तो वेडा चांगला होतो आणि काय बोलतो, तुमचा हस्तस्पर्श माझ्या देहाला होता क्षणी मला पूर्वस्थिती प्राप्त झाली. अरे मग अगोदर त्याला हातात घेऊन खेळवलं, त्याचा स्पर्श आला, तेव्हा तू काय नाही व्यक्तीवर आला. हे नारद होणाऱ्या कलाकाराला पटवून देता येत नाही. वेडा होतो तो शाळा झाला, त्यालाही पटवून देता येत नाही. खरं म्हणजे किती सफल अभ्यास एखाद्या कलावंतांचा असू शकतो बघा. खरं तर मुलाखत सत्राच्या माध्यमातून एखाद्या कलावंतांचा इतिहास जाणून घेताना, त्यांची आयुष्य जाणून घेताना, म्हणजे एखाद्या विषयाचा किती गंभीरपणे दशावतारामध्ये आपण वापर करू शकतो. खरंच तुमच्या ज्ञानाला आम्ही सॅल्यूट करतो. कारण ज्या प्रकारे हे प्रश्न, मी अनेक दिग्गज कलावंत माझ्याबरोबर या खुर्चीवर बसले, अनेकांबरोबर बसण्याचं सौभाग्य प्रहारने मला प्राप्त करून दिलं. आणि आज खूप चांगलं यासाठी वाटलंय की आमचा दशावतारी कलावंत फक्त नाटक करत नाही, तर तो मनन, चिंतन आणि काही विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे खरंच तुमच्या या संशोधन वृत्तीला मी नमस्कार करतो. कारण खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. आपले कलावंत आपल्याला बघतायत, कदाचित याच्यातून परिवर्तन होऊ शकते. बरोबर, टीका करत नाही, पण टीकेचा विषय नाहीये. कारण आपली दशावतार कला आता 7 समुद्र पलीकडे गेलेली आहे. करोना काळामध्ये जेव्हा लोकांना आधार नव्हता, तर त्याच दशावतारी कलेचा आधार घेऊन लोक आपली दुःख शेअर करायचे. आज प्रत्येक ठिकाणी अलीकडच्याच काळात, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी मी वाटतं बघितलं की काल बघितलं की एक रील्स स्पर्धा झाली, मोठी स्पर्धा. त्या रील्स स्पर्धेला सुद्धा आपला संकासूर प्रबोधन करतोय, कोकण तुमचं काय आहे. म्हणजे उठता, बसता, झोपता आपल्याला लागतं ते दशावतार. आणि हे सगळे तुम्ही आहात, कोकणचे गंधर्व आमच्या. हे दशावताराची समृद्धता जपण्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्यामुळे मी सगळ्यांनाच या ठिकाणी नमस्कार करतो. तुम्हाला मी तुमच्या परिवारातील सगळ्या सदस्यांचं खरंच कौतुक करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. कारण त्यांच्यामुळे तुम्ही घडला. तुमच्या वडील लवकर देवाघरी गेले, त्यानंतर आईने तुमचा सांभाळ केला. आईच्या समोर कोणकोणती आव्हाने होती? प्रत्येकाच्या घरी आई असते, दैवता समान असते, आई वडील असतं. पण दुर्दैवाचा भाग असतो, माझं पितृक्षेत्र बालपणी आमच्या हरवलं. त्यावेळी बऱ्याच कठीण प्रसंगांना सामोरे जावं लागलं. 3 आईची लेकरं, बहीण, मी, भाऊ. आणि गरीब परिस्थितीत माझ्या मुलांचा, माझा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न तिच्या समोर राहिला. तिनं काबार कष्ट आमच्यासाठी भरपूर केले. आम्ही या जन्मात तर करू शकत नाही, किंबहुना या जन्मात माझ्या चर्माच्या पादुका जरी तिच्या पायात वाहिल्या तरी ते मी करू शकत नाही. एवढं आमच्यासाठी तिनं खूप केलं. मी समजुतीत होतो, ते काही गोष्टी मला अजूनही आठवतात. पण तिला वाटत होतं आपली मुलं खूप मोठी व्हावी, आपल्याला चांगले दिवस यावे, आपल्याला म्हणजे माझ्या मुलांना चांगले दिवस यावे. मी आता जी परिस्थिती दुःख सोसते, ती परिस्थिती म्हणजे पराभवाच्या जखमा माझ्या वाट्याला आल्या.
पण विजयाचे उत्सव माझ्या मुलांच्या वाट्याला येतात. हे तिला सतत चेहऱ्यावर भलं बोलायची नाही, पण ते चेहऱ्यावर आम्ही ओळखायचो. आणि तेव्हा तिला वाटायचं आपली मुलं मोठी व्हावी. पण आमची आई धनानं नाही पण मनानं श्रीमंत होती, विचारानं श्रीमंत होती. त्या विचाराची श्रीमंती आमच्या आम्ही गाठीशी आजही मी बांधून ठेवली. आणि त्या चांगल्या विचाराने आज मी प्रत्येक कोणी मला भेटला तरी मला चांगलं नावाने हात मारतो, मी पण त्यांना नावाने हात मारतो. तुमचे माझे संबंध पण चांगले अशाच स्वभावाने झाले. तुम्ही मला किती वेळ असं बोलला, पण तरी लोकांना जे वाटलं ते केलं. आणि मी आईला सांगतो, मी धनानं श्रीमंत होईल न होईल, पण आज जो आहे तो चांगला धनानं आहे किंवा आपल्या घरात काही कमी नाही. पूर्वीचे दिवस आज चांगले सोन्याचे दिवस आले, काही वाईट दिवस नाही आले, पण विचारांची श्रीमंतीमुळे आज खरोखरच तुझ्या लेकरांची वाहवा प्रत्येकाच्या घरोघरी होते. आज संयुक्त नाटकामध्ये आवडीनं लोक मला बोलवतात. आजही संयुक्त नाटक मला 5 झाली, फक्त मी अजून कोणाला हो बोललो नाही. आजही मला आली की तुम्ही असे नाही म्हणा, तुम्ही आम्हाला यात तुम्ही असं म्हणता. म्हणजे माझी कला आवडली असेल, माझा स्वभाव आवडला असेल, ते आवडलं असेल. मग आईला मी आजही मी ते सांगतो की आज तुझी मुलं खूप मोठी झाली, तेव्हा तिच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. कारण दुःखाचे अश्रू त्यावेळी मी पाहिले ते तप्त होते, आणि आज तिच्या आनंदाचे अश्रू खूप शांत आहे. खरंच तर खूप छान. तुलाच घ्यावे, तुलाच गावे, तुला पुजावे आई, तुझ्या सारखे दैवत अवघ्या जगतामध्ये जाईल, अशी आईची किमया. आणि आईबद्दल या ठिकाणी असे आपल्या समोर व्यक्त होत आहे. काय एखादी माता होऊ शकते जेव्हा तिचा प्रतीक जेव्हा या जगातून देवाघरी जातो, त्यानंतर आलेलं, म्हणजे असं म्हटलं जातं की पुरुषाने किती प्रयत्न केला तरी तो स्त्रीचं रूप घेऊ शकत नाही, पण पुरुषापेक्षा तिचं दुःख खूप मोठं असतं. नक्कीच. आणि या आईला सुद्धा मी नमस्कार करतो की त्याने खूप चांगली मुलं या ठिकाणी घडवली. आज तुम्ही लौकिकाच्या शिखरावर आहात. कधी अजूनपर्यंत असा प्रसंग नाही आला की अहंकार जो आपण म्हणतो की मी आता इतक्या मोठा आहे, मी एक स्टार आहे. आज बघितलं आपण संयुक्त नाटकामध्ये तर तुम्ही बऱ्याच दिग्गज कलावंतांबरोबर संघर्ष करताना दिसतात. विशेष म्हणजे पप्पू दानोस्कर आणि तुमचा संघर्ष सुद्धा भारतात शिगेला सुद्धा पोहोचल्याचे दाखले युट्यूबच्या माध्यमातून मिळतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा काय तुम्ही जमवता, एवढं सगळं यश मिळून सुद्धा? संयुक्त नाटकामध्ये आता प्रत्येकाला आव्हानात्मक भूमिका देतात आणि दिग्गज कलाकारांच्या समोर उभे करतात. माझ्या समोर दिग्गज कलाकार म्हणजे सर्वांची आवडते, आमच्यापेक्षाही त्यांची आवड आहे. आणि मी पण त्यांना खूप मानतो चांगला कलाकार. म्हणजे जसं पप्पू दानोस्कर नटश्रेष्ठ आहे, खूप त्यांची भाषा मला आवडते. पण त्यांच्या बरोबर भूमिका करायच्या अगोदर पण त्यांची भूमिका मला आवडायची. असं नाही की आता जातो म्हणून, त्याच्या अगोदर पण त्यांची भूमिका आवडायची. रंगभूषा, वेशभूषा आणि व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. आणि मी तर असं म्हणेन की नवीन कलाकार आहे ना, त्यांना पण सांभाळून कसं घ्यायचं हे नांदुरकरांकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्याबरोबर जे बरेच कलाकार आहेत, चांगले दिग्गज कलाकार आहेत. दत्तप्रसाद शनी आहे, आता संयुक्तमध्ये सगळ्यांची नावं आहेत, सगळ्यांची काय घेत नाही, बरेच कलाकार आहेत. त्याच्यात मला त्यांच्या अनुभवाच्या आधीपेक्षा कलाकार मला त्यांच्याबरोबर पण माझा प्रवास झाला. ते म्हणजे राधाकृष्ण नाईक यांच्याबरोबर मला 2 वेळा भूमिका करण्याची संधी मिळाली, कारण ते आमच्यापेक्षा मोठे कलावंत आहेत. यशवंत तेंडुलकर काका आम्ही त्यांना म्हणतो आवडीने, काकांबरोबर मी भूमिका केली. म्हणजे अशी आनंद नार्वेकर यांच्याबरोबर भूमिका केली, अनेकांबरोबर भूमिका केली. त्या भूमिका करत असताना मला बरेच अनुभव आले. जुन्या भाषेची ठेवण, जुन्या पद्धतीने वावरणं, आणि या कलाकारांबरोबर भूमिका आपल्या करायच्या. हरिश्चंद्र गावकर यांच्याबरोबर मी भूमिका केली. मी भार्गव आणि ते जमदग्नी. आम्ही वजराटला नाटक केलं होतं, तेव्हा त्यांची जी भाषा होती खूप चांगली होती. त्यांच्या बरोबर मी भाषेची तयारी माझी केली. त्यांच्याही शब्दांना टाळ्या आणि माझ्याही शब्दांना टाळ्या त्यावेळी मिळाल्या. खूप बरं वाटलं. रेणुकाबद्दल नाटक केलं होतं. मग त्यावेळी अशा म्हणजे माझं सांगण्यात तात्पर्य काय, आजच्या नवीन पिढीला मी संदेश देऊ शकतो, मोठ्या कलाकारांबरोबर तुम्ही भूमिका करताना अभ्यास तर त्यांच्याबरोबर कराच थोडाफार, पण त्यांच्याबरोबर तुम्ही जरी कमी पडला तरी वावा आहे, आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ झाला तरी वावा आहे. जेव्हा आपल्यापेक्षा दिग्गज कलावंत समोर येतात, त्यांना अनुभव खूप दांडगा असतो, ज्यांची लोकमानसात स्वतःची एक वेगळी प्रतिमा असते. मग त्यांच्याबरोबर जेव्हा आपण संयुक्त नाट्यामध्ये भूमिका करतो तेव्हा ट्रेस असतो का, ताण असतो का डोक्यावर? किंवा डोक्यावर ताण असतो. सुरुवातीला मला ते अनुभव ताण असतो, पण आपण जरी किती जरी घरी अभ्यास केला, आता त्याच्यासाठी काय माहितीये,
गुरुशिवाय आधी विद्या नाही. मग आता गुरु करा, प्रत्येकाच्या धावपळीच्या कामानिमित्त गुरु करायला काय प्रत्येकाला वेळ नाही. पण आता मी तर असं म्हणेन, यशवंत काका आहे, अनुभवी कलावंत आहेत, बरेच त्यांचे शिष्य घडविले आहेत. खलनायकाची भूमिकेचा आपल्याला संतोष रेडकर आहे, किंवा इतर बाकी ज्ञानवंत गुणवंत कलावंत आहेत. तर आता कथानक लिहिणारे पण कलावंत बरेच आहेत. तसेच अजित गाडगीळ पण आहे, बरेच कथानक ते लिहितात. मग भले कथानक लिहिताना त्यांचा पण अभ्यास झाला असेल ना, मग त्यांच्याकडनं पण ज्ञान घ्यायचं. अशा कलाकारांच्या समोर हे नाटक आहे, मग ते नाटकामध्ये जुने कला काय आहे, तुम्ही एखादं ते आता संयुक्तमध्ये नाटकं लिहितात, ही नाटक कुठच्या पुराणात ते लिहिलं, मग ते सांगतात ना या पुराणात आहे, ती पुराण शोधा ना तुम्ही, त्याला वाक्य काय आहे तुम्ही स्वतः वाक्य तयार करा. मग तसा मी माझा अभ्यास, तुम्ही म्हणाला ना तुमची ओळख इतरांपेक्षा, काकाने भाऊपेक्षा तुझी ओळख का, मी ते करत गेलो. एकाद्र सभेमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर सरळ भाषण केला, लोक ऐकतील, पण रंग देण्यासाठी, प्रवेशाची उंची वाढवण्यासाठी एखादं गमतीदार वाक्याची जर शाल जर का पांघरली तर अजून मजा येते. बरं, आपण काय करायचं. तुम्ही आणि नितीन आशेकर एकाच म्हणजे आईची 2 लेकरं, कधी आमने सामने आलात का प्रतिस्पर्धी म्हणून? आलो तसे संयुक्त नाटकामध्ये 1-2 वेळा आम्ही आलो, पण ते आम्ही एकदम ते सांभाळून आम्ही करायचो. कारण कसं होतं की दोन्ही कलाकार एकत्र आल्यानंतर आम्ही कितीही जरी ताकदीने भूमिका केली की पुराणात जाऊन आतमध्ये जाऊन अभ्यास करून जरी भाषण केलं टेलीवर, लोक काय म्हणणार हे ठरवून आले, हे भाऊ आहे, लोकांची मजा येणार. मजा म्हणजे संयुक्त नाटक म्हणजे का भांडायचं नाही, पण लोकांना आज काय पाहिजे तर त्या नाट्याच्या विषयातून देणं, हेच मी आजवर करत आलो. नाहीतर भाषण चाललं दारूबंदीवर, हा विषय मांडतो राजकारणावर, लोकांना काही कळलं नाही, हत्तीनं फळ झालं, हत्तीला सांगता येत नाही मी कसं पचविलं, आणि देणाऱ्याला सांगता येत नाही मी याला कसं दिलं. मुद्दा जर नाटकाचा तसा आता तुमच्या खानोलीमध्ये गेल्या वर्षी नाटक झालं, त्यात मी महालक्ष्मीची भूमिका एकाच एंट्रीचा रोल केला होता, आणि माझ्यासमोर दामोदर जोशी काका ते माझ्याजवळ भक्त प्रल्हादची भूमिका करत होते. त्याच्यात काय झालं की त्या नाटकामध्ये प्रल्हाद येऊन महाविष्णूला, मी बरेच नाटकात पाहिले, महाविष्णूला येऊन विचारतो की माझ्या पुत्राचा शेवट काय केला, विरोचनाचे प्राण नेले तुम्ही देवताने. मग ते आपल्या परीने तो महाविष्णू सांगायचा, मी इथं वेगळं केलं. म्हणजे सर्व युट्यूबला आजही आहे, ते सर्व कलाकारांना माहिती आहे आणि प्रेक्षकांना माहिती आहे. तर बाबा मी तिच्यासाठी अभ्यास केला, मार्गदर्शन घेतलं, आणि ती भूमिका कशी, या भूमिकेला न्याय कसा द्यायचा आहे ज्येष्ठ कलाकाराला, त्याचा अभ्यास केला. तुम्ही सर्व देवतांच्या पाठलाग करतात म्हणून मी त्यांना प्रश्न केला, पण सर्व देवतांनी तुम्हाला सहाय्य केलं, मी एकट्याने तुम्हाला सहाय्य केलं तारण्यासाठी. ज्या हिरण्यकश्यपूनं बालपणात नारायण नामाची अक्षर तुमच्या मुखात एका क्षणी त्यांच्या रागाचा पारा वाढला, रागाचे निखारे सर्वांना त्याच्या पेट घेऊ लागले हिरण्यकश्यपूच्या, आणि ज्यावेळी तुम्हाला मारलं त्यावेळी भगवान शिवशंकराने तुम्हाला सहाय्य केलं, पित्याने तुम्हाला विष दिलं. विष पचवण्याची ताकद कोणात आहे? शिवशंकरामध्ये. त्याने तो कार्यक्रम केला, माझ्याच नाहीये. भगवान शिवशंकराने विष प्राशन केलं म्हणून महाविष्णू निळा झाला, आणि महाविष्णूने अमृत प्राशन केलं म्हणे गौरणीय शिवशंकर झाला. पण माहित पाहिजे कर्पूर गौरा पोळा, म्हणजे आता आपण निळा रंगवतो ती गोष्ट वेगळी आहे. कसं आहे, कमळाच्या गादीमध्ये उंच टेकडीवर टाकून तुला जिंकलं. ब्रह्मकमळाची गादी कोणाची आहे? माझी नाहीये, ब्रह्मदेवांची आहे. त्याने कार्यक्रम तो केला. खरंच म्हणजे तुमच्या ज्ञानाला प्रत्येक विषय पटवण्याचं तुमचं ते कौशल्य आहे. तेच सांगतो मी, जे कथा लेखतात जुने कलाकार म्हणजे आहे यशवंत काका तेंडुलकर, म्हणजे कथालेखक अजित गाडगे म्हणा, दामोदर जोशी म्हणा, किंवा इतर जे असतील, किंवा त्यांना विचारून जर असं थोडं आपण ज्ञान घेतलं तर आपल्या शब्दातही भर पडते. नाही, खरंच खूप चांगला विचार तुम्ही आज तरुण कलावंतांना दिला. अलीकडच्या काळामध्ये काही रसिक प्रेक्षकांकडून तुमच्या संयुक्त नाटकाबद्दल अशी पुष्कळशी आपल्याला, ज्याला आपण काय म्हणूया, प्रतिक्रिया ऐकायला मिळते की आताची संयुक्त नाटकं म्हणजे मेरेवरची भांडणं. तुम्ही याच्याकडे कसं बघता? कसं आहे,
1000 पब्लिक असेल तर ते आधी एकाच विचाराचं नसेल. बरोबर. कारण प्रत्येकाला परमेश्वराने बुद्धी वेगळी दिली, प्रत्येकाला चष्मा वेगळा दिला दिलेला. त्यामुळे त्या त्या पद्धतीने तो बोलणार, जसं त्याला अनुभवाला येणार तसं तसं तो चर्चा करणार किंवा जे काय असेल. तुम्ही आता भांडणं बोल, पण मुळात बघायला गेलं तर दशावतार हा विषय भांडणाचा नाहीये, पण आज त्यात स्पर्धात्मक युगात संयुक्त नाटक ही स्पर्धेसाठीच होतात. तू मोठा की मी मोठा, अरे रावी पण सगळेच होते. पण त्यात काय होतं त्या अरे रावी मध्ये, काही जण टाळ्या वाजवतात, काही जण कौतुक करतात, पण त्यात आपली फसवणूक होते. मी चांगल्या शब्दांची वाट सोडली आणि नको त्या शब्दावर माझं तिथे वर्चस्व राहण्यासाठी नको त्या शब्दांचा मी वापर केला. त्याच्यामुळे काय होतं, समोरच्या कलाकाराचं मन दुखतं आणि मग तो त्या शब्दावर येतो आणि त्याच्यातून ती अमरातुमरी चालू होते भांडणासाठी. तो मगाशी म्हणाला तसा विषय चालला दारूबंदीवर, भाषण चाललं राजकारणावर, मग तिथे भांडण आलं. तसं विषय काय आहे नाटकाचा, नाटकाचा गावाच आहे, त्याच्यावर तुम्ही जर का बोलला लोकांना आवडेल. सात्विक वाद संघर्ष हा व्हायलाच पाहिजे, पण तो त्या मर्यादेपुरती ना. मी माझी भूमिका काय, मी जर महाविष्णू आहे, मी जर शिवशंकर आहे, मी जर राजा आहे, तर ती पातळी सांभाळूनच मला ते भाषण केलं पाहिजे ना. खूप छान एक मुद्दा दिला की बाबा माझी भूमिका मला कळली पाहिजे, माझी पातळी सोडता कामा नये. ज्याचा आत्ताच जन्म होतो तो 14 ब्रह्मांडाचं ज्ञान सगळ्यात सांगतो. तुला ज्याने आत्ताच जन्माला घातलं, तुला कुठचा गुरु केला नाही, काय केलं नाही. म्हणजे कधी कधी कसं होतं, मी वाचन केलंय तर मला पेपर मध्ये शाळेमध्ये तिथे हे जे शिक्षण देतात, थोडक्यात माहिती लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा. पण त्याच्यात पुस्तक 4 पानं वाचला म्हणून एका वाक्याच्या सूचनेवर 10 जर वाक्य लिहिला, मार्क एकच भेटणार ना. तुझा शंका आहे मिळाल की नाही. तसं ते तसं आहे. तसं प्रश्न काय विचारला, मग त्याला तू उत्तर काय दिलं ते महत्वाचं आहे. मग ते असं फिरून येणार, त्याला काय होतं, लोकांचं डोकं कुठच्या कुठे जातं. प्रश्न लोकांच्या लक्षात असतो, त्याला ते समर्पक उत्तर येईपर्यंत लोक फिरत राहतात. मग आणि ते वेळ वाढून जातो, कुठच्या कुठे तो जातो. म्हणजे नाटक वाढतात, तास वाढतात, 5 तास. रामाची पत्नी कोण, सीता म्हणून सांगता यायला पाहिजे ना. ती सीता आहे, मग ते असं जन्माला तो प्रश्न आला का. कधी कसं होतं, ज्ञान द्या समोरच्या कलाकारांच्या माध्यमातून, समोरच्या ज्ञान द्यायचंच असतं, पण पुन्हा त्या मुद्द्यावर यायचं असतं. मुद्दा कसून पुढे गेला की मग ते तसं होऊ शकतं. तसं होता कामा नाही, कलाकारांनी करता कामा नाही, असं ते होते. काही कसं असतं, वेळेचं भान न ठेवता पण भाषण करणार आहे. म्हणजे ते भांडणा कारण काय माहिती, वेळेचं भान न ठेवता नाटक कुठच्या कुठे वाहत जातं. मग त्याला टाइम कुठच्या 4 तास 5 तासही होतो. मजा होईल, त्याच्यातली रंगतपणा निघून जातो, संपतो त्यात रंगतपणा. बोलण्यासाठी समोरच्या कलाकाराकडे पुष्कळ असतो, पण तो काय विचार करतो, माझी वेळ. बरं, आता समजा एक नाटक नवीन एका कलाकाराने रेखाटलं, आम्हाला सांगितलं, ते आजच नाटक संपलं नाही ना, ते नाटक जर चांगलं झालं तर उद्या पण 2 किलोमीटरवर मागणार. तिथं पण तोच पब्लिक आहे ना, मग तेच भाषण तिथे देणार का, पब्लिक तोच असणार. राखून ठेवलं पाहिजे, थोडंसं बॅलन्स ठेवलं पाहिजे, लोकांना उत्सुकता वाटली पाहिजे. जे पाहिजे ते द्या. पण इथे काय होतं, इगो, त्यांनी मला इथे पाडलं, त्याच्या बाजून टाळ्या पडल्या ना. टाळ्या ही आपली भूमिका नाहीये, ती भडकवण्यासाठी पण असू शकतो. टाळ्या ही आपली भूमिका नाही. म्हणजे सांगण्यात तात्पर्य का, सर्व कलाकार गुणीच आहे, पण त्याच गुणाने जर का भूमिका केली तर ते चांगलं होणार ना. माझ्या म्हणजे रसिक प्रेक्षकांच्या भाषेसाठी की भूमिका करताना कलावंतांना कोणतं भान असणं गरजेचं आहे. आता हा मुद्दा असा आहे की भूमिका करताना भान म्हणजे आधी आपली भूमिका आपल्याला कळायला हवी. माझी हीच भूमिका आहे, समोरची व्यक्तीची भूमिका काय आहे, 2 भान असायला हवे. त्याच्यानंतर मी जिथं उभा आहे, माझ्या समोर रसिक प्रेक्षक आहे, अज्ञानी नाहीये. तो सुद्धा वाचक असेल, तो प्रत्येक क्षेत्रातला असेल, भजन क्षेत्रातला, डबल बाय क्षेत्रातला किंवा इतर क्रीडा क्षेत्रातला असेल, तो तिथे आला, घरी वेळ जात म्हणून येत नाही, काय ते माझ्याकडनं काय ते त्याला मिळावं म्हणून तो सुद्धा येत असेल एवढे लांबून. मग त्याला काय देता यावं याचा आधी भान असायला हवं. मी कुठच्या मुद्द्यावर बोलतो याचं पण त्याला भान असायला हवं. माझ्याकडून काही वेळ वापर किंवा अच्छीलपणा सगळे होता कामा नये याचं आवर्जून भान असायला हवं. एवढं जर त्यांनी भान ठेवून जर केलं
तर सर्व ती भूमिका चांगली रंगतदार होईल असं मला तरी खूप छान तुम्ही विषय या ठिकाणी या माध्यमातून प्रहारच्या स्टुडिओ मधून मी रसिक प्रेक्षकांसहित तुमच्या बरोबर असले तुमचे जे व्यवसाय बंधू आहे त्यांना देताय. खरं तर आपल्या महाराष्ट्राचे अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठानच मुळात भक्ती आहे आणि त्यामुळे ज्ञान देताना कोणी लहान आणि कोणी मोठा नसतो. कारण संत ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या छोट्या बहिणीनं ज्ञान दिलेलं होतं आणि ते आपल्याला माहिती असेल. त्यामुळे माझ्यासमोर असलेले जे दिग्गज कलावंत आहेत त्यांनी असं म्हणू नये की बाबा हा काय सांगतोय आपल्याला किंवा हे काय सांगताय. कारण ज्ञान कोणाकडूनही घ्यावा आणि ज्ञान कुठूनही मिळता येतं. आणि सध्या आता तुम्ही तुमच्या पडीतले कलावंत लोकांना प्रबोधन करतायत, ज्ञान देतायत, मनोरंजनही होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण तुमच्या नंतरची जी बॅच आहे त्यांच्याकडून तुमची अपेक्षा काय आहे किंवा त्यांनी कसं पुढे दशावताराचा जो अजेंडा आहे, दशावतारची लोककला जी तुम्ही समृद्ध म्हणजे मागच्या लोकांनी समृद्ध केली, पायी प्रवास चालवला, त्यामध्ये तुमचे काका सुद्धा असतील पायी प्रवास करणारे, म्हणजे त्याने खूप दुःख भोगलेलं, आपल्या संसाराचा मुला माणसांचा त्याग केला आणि बिचारे कुठे मिळालेच नाहीत. आणि आज तुम्ही आहात, तुमच्याकडे इथले कलावंत आहेत जे आज हायटेक जमान्यामध्ये लोकांसमोर पटकन येत आहेत. त्यांची लोकांमध्ये जी ज्याला आपण काय म्हणतो नाव आहे, लौकिक आहे, ते वाढत आहे. उद्या ह्याच्यापेक्षा जमाना पुढे जाणार आहे. दशावतार तेच राहणार आहे. दशावताराने कालानुरूप बदल झाले, लोकांनी स्वीकारलं. पण पुढच्या पिढी जी आहे तुमच्या नंतरची, जे आता युवा कलावंत दशावतार क्षेत्रामध्ये काम करतायत किंवा उद्या त्यांच्यावर पूर्णपणे भिस्त असणार आहे, त्यांच्याला तुम्ही काय सांगाल? युवा पिढी आता जी दशावतारमध्ये जी उतरतात खूप चांगली गोष्ट आहे. मी तर त्यांचं कौतुक करेन. मला तर वाटतं ते आमच्यापेक्षाही मोठे कलावंत व्हायलाच हवे. कारण ही कला तरच टिकून राहणार. कलाकार जर असेल तरच ते कला आपली टिकून राहणार. जुन्या कलाकारांचा प्रवास खूप खडतर गेला, खूप कठीण गेला, दुःखाचा गेला. आपल्या या लोककलेला न्याय देण्यासाठी, लोककला टिकून दशावतार ठेवण्यासाठी आपल्या संसारावर त्यांनी अक्षरशः पाठ फिरवून त्याच संसाराचा करून काही कलावंतांनी केला. भले आम्ही ते पाहिलं नसेल तरी ज्येष्ठ कलावंतांच्या मुखातून आम्ही ऐकलेलं आहे. आमचा आता मध्यंतरीचा जो हा काळ आहे तो चांगला सुलभ आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे आम्हाला गाडी आहे जायला. आता प्रत्येक आपापली गाडी घेऊन जातात आपल्या कामाला सोयीनुसार, ती गोष्ट वेगळी आहे. पण दशावतार मंडळाकडून आपल्याला गाडी आहे जायला, म्हणजे पायी प्रवास करण्याचा एक विषय नाही. आता पुढची पिढी जी आहे, मी त्याला एवढंच सांगू इच्छितो की कलाकार म्हणून जर घडायचं असेल, ज्यानं तुम्हाला आधी घडविलं किंवा ते घडवतात किंवा ज्यांना तुमच्याकडनं घडवून घ्यायचं असेल त्यांना आधी विसरू नका. तुम्ही किती त्यांच्यापेक्षाही मोठा व्हा. म्हणता आपल्याकडे बाप सवयी बेटा, बरोबर व्हा, तुम्ही व्हायलाच हवंय. आणि कलाकार खूप मोठे व्हायला हवे, चांगले व्हायला हवे, अभ्यास करायला हवाय. सोशल मीडियावरच फक्त बघून तुम्ही अभ्यास होणार तो तुमचा मर्यादित राहणार. पण पुस्तक वाचून केलेला अभ्यास, शब्दांची चांगली माहिती मिळते, अधिक बरंच त्याची माहिती मिळते. आता नवनवीन पुस्तकांची प्रकाशन बंदही झालेली आहेत. त्याच्यामुळे वाचकांना किंवा कथा लेखन करणाऱ्या लेखकाला नवीन कथा शोधायला त्रास होत असेल. बरीच प्रकाशन बंद पडलेली आहेत ना, बरोबर. तरी सुद्धा जर शोधला तर अजून काही बुक स्टॉल मध्ये पुस्तक अवेलेबल आहेत, अजून काही बऱ्याच कथा आहेत. पण फक्त ती शोधायला यायला हवी. अनुभवी व्यक्ती करून नवीन पिढीला जर का असं काय करायचं असेल, कथानक यायचं असेल तर अनुभवी लेखकांचं मार्गदर्शन घेऊन जर का कथा रेखाटला तर तुम्हाला वाटणार नाही की बाबा नवीन प्रकाशन पुस्तकांची बंद झाली तरी पण मला कुठेतरी अडथळा येतो, असं वाटणार नाही. नवीन प्रकाशन होतील न होतील, पण जाणकार कलाकारांकडून जो अभ्यास मिळणार तो अभ्यास माझ्या मते विद्वान पंडितापेक्षाही पवित्र असणार. काशी क्षेत्रात अज्ञान जाऊन विद्वान होतो अशा पंडिताकडून ज्ञान घेऊ शकतो. परंतु दशावतारी व्यवसाय कलाकार नसल्या कारणामुळं आपल्याला तो समृद्ध करू शकतो. समृद्ध म्हणजे पाहिजे तसं ज्ञान मिळू शकत नाही. पुराण देऊ शकतो, पण दशावतार वावरण्यासाठी पुस्तकाच्या ज्ञानाबरोबर अनुभवाचा कलाकाराचं ज्ञान घेतल्यानंतर तिथे ते वावरायचं समजतं ना. नाहीतर काही गांची तलवारी सुटतात आणि पब्लिक मध्ये पण जातात, काही गांचे माहीत फुटतात. म्हणजे मी असं ते चुकून होऊ शकतं, हाताला घाम येतो तेव्हा पण जाऊ शकतो, पण भान राहत नाही फिरवताना, आवेशात होतं. मग ती गदा फिरवण्याची पद्धत महेश गोंडे करतायत,
जनमन स्थान आपले निर्माण केलं ना चांगली गदाधर म्हणून. मग ते कसे आवडतात, ते कसे आवडून जवळ घेतात. आजपर्यंत कोणाचा उपद्रव झाला नाही. तलवार कशी हे नवीन पिढीला घ्यायला हवा आधी. त्याच्यावर कसं जायचं, रंगभूषा वेशभूषा ही जुन्या कलाकारांना घ्यायची. म्हणजे काही पुस्तकात जर तसे धडे नसतील तर ज्यांनी अनुभवाने जे ज्ञान देतात ते पण धडे घ्यायला भेटतील. खूप छान. म्हणजे तुम्ही हा जो पुराणाचा अभ्यास आहे किंवा आपण वाचन म्हणजे वाचन तर वाचन असं म्हटलं जातं, वाचनाला पर्याय नाही, पण तुम्ही वाचन कधी करता? संपूर्ण रात्र तुम्ही दशावतारामध्ये असता, सकाळी तुम्ही पोटाच्या पाठी, अर्थात दशावतारावर काहीच होत नाही, अल्प मानधनामध्ये आमचे कलावंत दशावतार करत असतात, फक्त देवसेवा म्हणून किंवा बाबा माझ्या घराण्याने परंपरा जपलेली आहे म्हणून. आणि सकाळच्या वेळी तुम्ही तर काहीतरी कामाधंद्यानिमित्त बाहेर पडता. मग ह्या सगळ्या धावपळीत वाचन करण्याचा योग कधी येतो? तसं आता 6 महिन्याच्या पिरियड मध्ये रात्रीचा नाटकाचा प्रवास झाल्यानंतर सकाळी झोप तर आम्हाला पाहिजे. त्यामुळे वाचन करताना जे पुस्तक समोर घेतलं तरी 2 वेळ वाचताना लगेच झोप येणार. पण वाचन जर करायचं असेल आता चालू प्रवासात, तर आता ज्या लेखकाने जी नाटकाची स्टोरी निवडली, हे नाटक आपल्या 6 महिन्याच्या सीझनला चालू होणार आहे, मग ती नाटकाची स्टोरी काय आहे ते पुराण शोधा, त्याच्यावर वाचन करा. त्याच्यावर वाचन तुम्ही कधी करता हे वाचन? तुमचा सांगतो. मग ते त्याच्यावर तुम्हाला ते वाचन केल्यामुळे तुम्हाला ते पब्लिकमध्ये मांडता येईल. आणि तुम्ही म्हणलात की तुम्ही वाचन कधी करतात, तर पावसाळी सीझन असतो, ऑफ सीझन असतो, त्या वेळ असतो. आणि वाचकाची जर आवड असेल तर तो कधी वेळ काढू शकतो. माझं वाचन असेल, मी एकतर सकाळी एकतर वाचतो किंवा संध्याकाळी एकतर वाचतो, किंवा मधीच जर मला वेळ असेल, नाटक नसेल, काय नसेल, किंवा पावसाळी सीझन असेल तेव्हा वाचतो. वाचन करताना नवीन पिढीने सुद्धा आधी महाभारत वाचू नये आणि नंतर रामायण वाचू नये, आधी गणेश पुराण वाचू नये, नंतर शिवलीला वाचू नये. स्टेप बाय स्टेप वाचन करू द्यावं. आधी शिवलीला वाचाव्या, म्हणजे प्राथमिक स्थिती काय आहे ते वाचत यावी. जर एखाद्याने महाभारत आधी जर वाचलं तर रामायण करणार नाही. म्हणून सांग, मी सुरुवातीला मुद्दा उपस्थित केला, युगाच्या वयोमानानुसार जर अभ्यास करायला हवाय तर वाचन सुद्धा तसंच व्हायला हवंय. आधी काय घडलं ते आता काहींचं काय होतं माहितीये, दशावतार क्षेत्रामध्ये भाषण करताना आधी जो त्यांनी चालू करतो नीती बोलायला, नीती पुढचं मागे आणि मागचं पुढे, असं तो भाषण करतो. बरेच नवीन कलाकार मी पाहिलेले आहेत. म्हणजे आधी जो प्रवास त्या जीवनात झाला तो मग सांगतो आणि मग घडलेला आधी सुरुवात करतो. त्यामुळे ते लिंक तुटते. माझं वाचन असतं, एक सकाळचा प्रहार असतो त्या प्रवाही करतो, किंवा रात्रीचा करतो, किंवा मधील वेळ भेटेल तसा मी करतो. म्हणजे अशी वाचनाची पद्धत मी ठेवलेली आहे. प्रामुख्याने हाच वेळ मला काम भेटेल सांगता येत नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याचा आस्वाद घेतात. तेव्हा अलीकडच्या काळामध्ये तुमच्या भाषेबरोबर, म्हणजे तुमच्यासारखे अनेक तरुण कलाकार आहेत, त्यांच्या भाषा खूप चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे. पण त्याच्याबरोबर दुसरा मुद्दा, अगदी जुने कलावंत सुद्धा दिलखुलासपणे तुमची स्तुती करतात की त्यांच्या तुलनेत तुमची वेशभूषा, रंगभूषा हे दर्जेदार असते. मग हा सगळा एकंदरीत रंगभूषा असेल, वेशभूषा असेल, तो खर्च असेल, किंवा ती करताना कोणकोणती आव्हाने तुमच्या समोर असतात? कसं आहे सर, पूर्वीचे दशावतार कला आणि आताच्या कलेमध्ये खूप फरक झाला. जसं तुम्ही मुद्दा आता उपस्थित केला, पूर्वीचे कलाकारांना एवढा कॉस्ट्युम वेअर करता परिस्थिती नव्हती, किंवा तसे हे नव्हते, कारागीर नव्हते, किंवा मार्केटमध्ये तसे वस्त्रही उपलब्ध नसायची असंही म्हणू शकतो, किंवा ती जर असली तर घ्यायला तेवढा त्यांच्याकडे पैसा नसायचा. पण आताचे कलाकार त्यांच्यापेक्षा वेशभूषा, रंगभूषा खूप चांगली करतात. ते कौतुक करतात की खरोखर आजची मुली, आमच्या नंतरचे कलावंत खूप चांगली वेशभूषा, रंगभूषा करतात, अभ्यास करतात. आताची जी रंगभूषा आहे ते तर मी असं म्हणेन, इंद्रधनुष्याच्या जे कलर आहे, इंद्रधनुष्यामध्ये 7 कलर आहे, त्या 7 कलर लाजवितील असा दशावतार कलावंत आपले कलर कोणाला लावतो. नक्की तसे धनुष्य ते दिसतात चेहऱ्यावर. म्हणजे एवढं चांगले तर करतो. एक तर सोशल मीडिया तो वापरत करत असेल, सोशल मीडियावर आपली वेशभूषा कशी असेल, काय असेल, कुठचे चांगले मार्केटमध्ये वस्त्र आली काय तो शोधत असेल. स्वतः मी शोधतो चांगल्या दुकानात कुठची वस्त्र आली, आणि मला सोवं नेसायचं असेल तर चांगलं कुठे आहे,
मला शालू पाहिजे, तो कसा असेल, मण्याची माळ असेल कुठे आणू शकतो. आणि याला खर्च म्हणायला गेला तर पूर्ण दशावताराची बॅग, दशावताराचा राजा पेटी उभा करायला 15,000 ते 16,000 रुपये खर्च येतो पूर्ण. मग हा खर्च तुम्ही स्वतः करता की मालक लोक देतात? मालकांना कळू दे. मालक लोक नाही देत, हा मी कलावंत स्वतः करतो. त्याची परिस्थिती नसताना स्वतः करतो. कारण आता कसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्पर्धात्मक युग आहे. प्रत्येक कलाकार आपण चांगलं कसं दिसावं प्रेक्षकांसमोर तो आपण पद्धतीने आपल्या वेशभूषा निवडतो. मग त्याची चांगली आहे, उद्या आम्ही स्टेजवर 4 कलाकार एकत्र येणार, मग त्याची चांगली असेल, माझी जर कमी असेल तर आपल्याला वाईट वाटतं किंवा माझ्या घरच्या माणसांना. किंवा मग असं असताना स्वतःची पदर म्हणून सगळं 15-20 स्वतः पैसे घालून करावं लागतं, स्वतः पैसे घालून करावे लागतं. 15,000 ते 20,000 म्हटलं तर काय वावड ठरणार नाही. मी स्वतःहून बोललेलं आहे. कारण एकदा ड्रेस शिवल्यानंतर तो मध्ये काहीतरी फाटतो, ड्रेसची ती आपण चकचकी म्हणतो, फित म्हणतो, ती निघून ती पुन्हा मारायला 1,500 रुपये खर्च आहे. आपला जो कीड आपण मुकुट म्हणून वापरतो त्यातला मणी 2-4 जर निघाले तर ते पुन्हा खडे लावायला त्याला खर्च आहे. खडे विकत घ्यायला तरी म्हणजे थोडा 400-500चा खर्च जर येत गेला तरी सरासरी झाला तर 20,000 रुपये आज वेशभूषेला खर्च आहे. आणि तो गरीब कलावंत बिचारा जरी असला तरी खर्च सोसून तरी तो स्वतः करतो. तो घरी पैसा देत नसेल, आपल्या गरजा बाजूला ठेवत असेल, पण इथं दशावतारी माझा कलावंत तो करतो. याबद्दल तुम्हाला शासन कोणती मदत करत नाही? शासन कोणती मदत करत नाही किंवा इतरत्र कोणाकडनं मिळत नाही. आमचं आम्ही करतो. आमची बॅग घेऊन आम्ही जातो आणि आम्ही दशावतार करतो. यात मालकाचा सुद्धा वाटा काही नाही. स्वतःच्या बॅगेमध्ये मालकाचा हक्क काही नाही. खरं तर आपण प्रहारच्या या भव्य स्टेज मधून रसिकांसमोर ह्या गोष्टी उघडपणे आपण आज बोलतो आहोत की आमचा दशावतारी कलावंत आज अल्प मानधनामध्ये काम करतोय. तुमच्या समोर आसियेकर, नारायण आसियेकर नावाचा कलावंत माझ्या बरोबर आज दिलखुलास वक्तव्य करताना त्याने हे एक वास्तव सत्य तुमच्या समोर मांडलेलं आहे. म्हणजे आपण किती मागे आहोत. म्हणजे दशावतारी कला आज खूप पुढे गेलेली आहे, पण माझे दशावतारी कलावंत पुढे गेलेले नाहीये. आजही त्यांचे दुःख 5वीला पुजलेले आहे. फक्त कलावंताचे 2 चेहरे असतात, त्यांच्या दुःख आपल्याला कधीच दिसत नाही आणि त्यामुळे ते दुःख दाखवतही नाहीये. आता हा विषय काढताना त्यांचं जर तुम्ही चेहऱ्याचं अवलोकन केलं तर तुमच्या लक्षात येईल. ते म्हणतात मी बोलताना चूक बोललोय की बरोबर बोललोय. हे बोलणं गरजेचं होतं की खरंच चूक होतं. माझ्या समोर काही लोकप्रतिनिधी सुद्धा ही मुलाखत बघत असतील. त्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की याच्यावर दूरगामी विचार करणं गरजेचं आहे. खरं तर रात्री दशावतार करणं, सकाळी कामावर जाणं याच्यामध्ये तब्येतीची सुद्धा वाढ लागते. आणि केवळ देवसेवा, माझ्या घराण्याचा वारस पुढे चालला पाहिजे, दशावतारी लोककला कुठेतरी पुढे अशी गेली पाहिजे म्हणून हा सगळा उपद्रव असतो, ज्याच्यातून बेनिफिट शून्य असतं. फक्त फुकटची प्रसिद्धी मिळते. हा बाबा हा दशावतारी कलावंत, या पलीकडे नाही. आणि ती प्रसिद्धी मिळत असताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. आज अनेक दशावतारी कलावंत, मी आवर्जून कपूर नालुसकर यांचं नाव घेईन, लौकिकाच्या शिखरावर असणारा हा कलावंत अचानक रंगभूमी बाहेर गेला. कारण त्यांना आलेला जो मेजर अटॅक होता, त्यानंतर ज्यांनी सिंधुदुर्गाची लोककला तळागाळापर्यंत पोहोचवली आणि ज्यांना कोकणचा गंधर्व म्हणून सन्मानित केलं गेलं आणि ज्यांच्याकडे पाहिलं गेलं ते ओमप्रकाश चव्हाण काका असतील, हे सुद्धा बाहेर फेकले गेले. म्हणजे एका बाजूने दशावतार करायचा आणि दुसऱ्या बाजूने स्वतःची तब्येत. त्यामुळे याचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. हे सगळं करत असताना मी स्वतःच्या शरीराची काळजी कशी घेतात? दशावतार करत असताना रात्रीचा प्रवास असल्या कारणामुळे जागरणचा आधी त्रास आहे. शिवाय वेळेवर आम्हाला कलाकारांना जेवण नाही किंवा जसं पोषक वातावरण कलाकारांना हवं ते आधी कलाकारांना मिळत नाही. त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. शासनचा विषय दूरच राहिला कारण सरकार दरबारी आमच्या आधी पोचत पावती नाही. याच्यात खरं सांगायचं गेलं तर कलाकाराला समजा तिथे शारीरिक अवस्था त्याची तात्काळ तिथे बिघडली अचानक, तर तात्काळ त्याला वैद्यकीय उपचार तिथे करण्यासाठी कुठची सोय नाही. इव्हन मालक लोक पण ठेवत नाही. अचानक जर त्याला काही बिघडलं असेल तर आम्हाला तातडीनं तिथे वैद्यकीय सुविधा मिळत नाही. याच्यामध्ये आपण मालकाला सुद्धा करतो सुद्धा एक कलावंत आहे, बिचारा काय नाही. मी तसं म्हणत नाही. माझ्या कंपनीत 9-10 कलाकार 15 कलाकार आहे. अचानक जर त्याचं जबाबदारी आहे, बरोबर, मी
संसारात तुमच्या कुटुंबाची पायरी ओलांडल्यानंतर, तुमच्या कुटुंबात आल्यानंतर तुमचा हक्क आहे ना माझ्यावर, कारण तुम्ही मला हक्काने सांगता ही भूमिका तू करायला हवी. समजा एखाद्याची अचानक समजा काही बिघडलं असेल तर मी असं म्हणत नाही असो खर्चातून करावं, पण पारंपरिक लोककलेच्या सर्व पोचपावत्या सरकार दरबारी आहेत, त्यांना शासनाकडून काहीतरी मिळतं ना, मग त्यांनी ती पोचपावती तिकडे कळवा ना कलाकारांच्या. ही समस्या आहे, ती समस्या कळवा आणि ती सुविधा तुम्ही उपलब्ध करून द्या. मी कुठे म्हणतो तुमच्या खर्चात तुमच्या. आता मागे रेडीला नाट्यप्रयोग होता, तिथे कन्या भूमिका करताना त्याला अटॅक आला होता बघा, सौम्य धक्का बसला होता. त्या कलाकाराला जर अचानक तिथे काही सुविधा तिथे वैद्यकीय नाही, म्हणजे काही तर प्रथम उपचार जे म्हणतात ते तिथे नाहीये, ते कलाकार मिळत नाही. अशा तिचं काय झालं असतं आणि वाईट बरं झालं नाही, एक चांगली गोष्ट आहे, देवाची कृपा. समजा ते झालं असतं, ही वार्ता त्याच्या घरच्या मंडळींना कळली असती, त्यांनी काय विचार केला असतं. माझ्या घरचा माझा कलावंत ज्या कुटुंबात गेला दशावतारात, तिचं त्याला काहीच वैद्यकीय उपचार नाहीये हे त्याला कळलं असतं, मग त्याला वाईट वाटलं असतं. मी असं म्हणत नाही एखादं ताप सर्दी असं होऊ शकतो, काही जण देतही असतील, पण ही सुविधा तुम्ही सरकारकडनं आम्हाला लागू करून द्या. आपण हे म्हणणं मालकांपर्यंत न म्हणता तुम्ही थेट सरकारासमोर मांडू शकता. तुमच्या समोर लाईव्ह आपण बोलतो आहोत, त्यामुळे तुम्ही सरकारी लोकप्रतिनिधींना एक सांगू शकता. कारण दशावतारी कलावंत म्हटल्यानंतर तो त्यांच्यात सर एक सांगण्यासारखं आहे, आम्ही किती जण म्हणतो, अनेक जण म्हणतात कलावंत एकत्र या, आणि कलावंत समूहाने एकत्र आले, तुम्हाला माहिती आहे, शरीराने आले ना, मनाने येणं गरजेचं आहे. कलाकारातला मत्सर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कलाकार कधीच एकत्र येणार नाही. फक्त तुम्ही किती हॉलमध्ये मिटिंग घ्या, ते कलाकार बोलवले म्हणून एकत्र येतील, पण जोपर्यंत मत्सर बाजूला ठेवून मनानं एकत्र येतील तेव्हा आपल्या दरबारीला न्याय मिळेल. मग तो मत्सर कसा काय आता बाजूला ठेवायचा, तो आता प्रत्येकाच्या विचाराचा, मी बोललो ना, चांगल्या विचारांची श्रीमंती ज्याच्याजवळ आहे त्याचा मत्सर दूर जाईल. आणि मी असं म्हणे, प्रत्येक कलावंतानं कलाकाराचं कौतुक करायला शिका. आज बघा टीव्हीवर जे कार्यक्रम चालू असतात कलावंतांचे, ते आवाज वगैरे असतात ना देताना वगैरे कलावंतांचे, जी मराठीवर दिसतात, ज्यावेळी तो कलाकार टीव्हीवर येतो ना, त्यावेळी इथे कलाकार तो बसलेला असतो, दिग्गज कलावंत जे बसलेले असतात ते त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. बघा आपल्या कलेमध्ये ते कमी दिसतं. आपण मुळात कोकणात राहतो, त्यामुळे पाय असं म्हणत नाही, कोण असं म्हणत नाही, पण एकामेकाचं कौतुक करा. आपली इंडस्ट्री त्याच्यामुळे वाढेल ना. कौतुक जर एकमेकांचं केलं ना, आपणच जर सांगितलं तो तसा ना असं नाही, मी असं म्हणा टीका करा, ज्याची चूक आहे ना ती त्याला दाखवून द्या, डायरेक्ट तोंडावरच सांगा. हा, त्याची चूक दाखवली किंवा तो चुकला म्हणजे तो कमी कलावंत नाहीये. एखाद्या चुकून पण शब्द आला ना तोंडा, बरोबर, असं याचा अर्थ तो कमी नाहीये. म्हणून आपली इंडस्ट्री वाढवण्यासाठी आपल्याच कलाकाराचं आपण कौतुक करा, आपण श्रेष्ठ आहोत हे लोकांना दाखवा, म्हणजे चांगली तुम्हाला ते चांगलं टेस्ट मिळेल. तुम्ही जर कौतुक केल्यानंतर ते आपल्या दशावताराची उंची पण वाढेल, लोकांना वाटेल ही कला श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहेतच, पण ते अजून आपण रंग त्याच्यात लावूया. असं खूप छान हा विचार मांडतात. म्हणजे अनेक दशावतारी कलावंत इथे येऊन गेले, पण हा एक वेगळा विचार आहे की बाबा आपल्या माणसाचं जेव्हा आपल्या घरात कौतुक होतं तेव्हाचा तो आनंद वेगळा असतो. आज युएस सारख्या देशामध्ये सुद्धा तुमच्या आपल्या दशावताराचं गुणगान गायलं जातं. दशावतारामध्ये काहीतरी वेगळी क्वालिटीज आहेत. आणि रसिकांच्या माहितीसाठी सांगतो, मराठी रंगभूमीची मूर्तमेढ दशावतारांनाच रोवलेली आहे. आज आपण म्हणतो कथालेखन वितरण, पण ते कथालेखन दशावतारामध्ये नाहीये. त्याला कथा संकल्पनाचा स्पष्ट शब्द आहे. तुमच्याकडे लिखित काही नाही, जे पुराणात आहे ते अभ्यास करून शोधून काढणं आणि ती संकल्पना आहे हे मांडणं, एवढंच ना. एवढं त्याला थोडा रंगतदार देणं. म्हणजे आता 9 कलाकार आहेत, त्यांच्या भूमिका कशा वागतील, मग ते आता या पुराणामध्ये जर नसतील तर दुसरी 2 पानं काढणं, कोणीतरी लेखकांनी रेखाटून ठेवलेलं आहे, ते आपल्याला शोधायचं आहे आणि ते प्रेक्षकांना पोचवायचं आहे. तुमच्या या प्रवासामध्ये सगळ्यात आवडती भूमिका कोणती? या सर्व प्रवासांमध्ये मी श्रीकृष्णाची भूमिका आवडीन करतो. म्हणजे मला देवांच्या भूमिका आवडीन करायला आवडतात. कारण तुम्ही म्हणालात माझी चांगले तुम्हाला लोक मानतात, चांगलं तर तुम्हाला हे आहे, तर मला तर एक आवडतं. म्हणजे नाटकामध्ये पुराण, प्रबोधन आणि व्यवहार हा मांडता आला पाहिजे. जर आपल्यातून देवाची भूमिका केल्यानंतर आपल्याला पुराण बोलता येतं,
प्रबोधन करता येतं. लोक देव देव भूमिका करूनच चांगलं सांगता येईल ना, असुर भूमिका करून सांगता येणार नाही. म्हणून ते आवडतं. मला आवडतं दुसऱ्याला चांगलं सांगायला, मला आवडतं. काही जण विषय पटतात, काही जण पटत असून पटवून घेत नाही, हा त्याच्या बुद्धीचा भाग झाला. पण तरी सुद्धा आपण त्याला सांगणं हे गरजेचं आहे, कारण आताच्या वेळेला त्याला कळत नसेल, पण ज्यावेळी त्याच्यावरती वेळ येईल तेव्हा ते शब्द त्याला नक्की जाणवेल. थोडक्यात झोपलेला उठवणं सोपं असतं, झोपलेल्याच्या सोबत सगळं उठवणे घटक. आणि अशी लोक जेव्हा समोर असतात तेव्हा सगळा गोंधळ सगळं तुम्ही ते म्हणून 1000 जर लोक असतील तर 1000 प्रत्येकाचं डोकं वेगळं आहे. विहिरीवर झाकण घालता येतं, समुद्रावर नाही घालता येतं. एक करून एका सुधारणा करून ते नेता आलं पाहिजे. समोरच्या कलाकाराचं कौतुक आधी करता आलं पाहिजे, मीपणा सोडला पाहिजे, अहमपणा दूर घालवला पाहिजे, मन मिळवपणाने राहायला पाहिजे. म्हणजे कसं होतं, वातावरण एक चांगलं खेळमेळीचं राहतं, चांगलं हे होतं. त्याच्यात करून कोणाचा मत्सरपणा आधी येत नाही असं होतं. आता सामने म्हटल्यानंतर डबल बारीचे सुद्धा सामने असतात. 2020 अलीकडे प्रचंड सामने करतात, ते सुद्धा बुवा एकमेकांचे वाभाडे काढतात. पण नंतर स्टेजवर उतरल्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं असतं, शत्रुत्व संपतं. पण दशावतारामध्ये असं दिसत नाही. तुम्ही याच्याकडे कसं बघा? दशावताराकडे बघायची गोष्ट झाली म्हणजे आम्ही मेकअप रूम जो आहे आमचा, जिथे मेकअप करतो, तिथे समजा आता समजा मत्सर असेल कोणाच्या मनात किंवा काही इतर काही वादावर किंवा काही असं असेल, होतात. कारण दशावतार लिखित नसल्यामुळे भाषण शब्दफेकीमुळे एकामेकाची गैरसमज होतात आणि तिथं माझं मन दुःख होतं. मग काही जण 4-4 8 एकमेकांशी बोलत नाही, हे महासत्य आहे आणि सगळ्यांना हे माहिती आहे. मग समजा तिथं मत्सर असेल, तो मत्सर तिथं ठेवायचा आणि ज्यावेळी आपण स्टेजवर जातो तो उंबरठा ओलांडताना मागचा मत्सर इथे ठेवून तिथे जायचं आणि तिथं काय घडलं होतं तिथे ठेवायचं आणि इथे यायचं. पण तसं होत नाही. तसं कधी कधी नाही होत. काही जणांचं होतही असेल, काही जणांचं होतही नसेल. आता मागची पिढी राहू दे, आता पुढची पिढी तुमची आहे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मग बऱ्याच वेळा सांगितलं, पण आता जर आपल्याला पुढे जर हे मत्सर बाजूला ठेवून जर आपल्याला युनिट आहे, तुम्ही मला असं म्हणतात की खूप व्यथा आहे कलावंतांच्या, खूप समस्या खूप आहेत मांडायला गेलं. म्हणजे आता जर आपण बघितलं तर ऑर्केस्ट्रासाठी चांगले माईक दिले जातात, डबलबाजीसाठी चांगले माईक असतात, ते दिलेच जावे कारण त्याही लोकांना आहे, ती सुद्धा माणसं आहेत. पण त्याच्या तुलनेमध्ये आमच्या दशावतारी कलावंतांचा जो माईक असतो त्याला जीव आहे की नाही हा प्रश्नचिन्ह असतो. आणि अशातही तुम्ही नाटक करता, त्यामुळे रसिकांना तुम्ही या माध्यमातून काय सांगाल? या 2023-24 चा प्रवास दशावतारी चालू होण्यापूर्वी नवरात्रीच्या आधी मी स्वतः मेसेज रेखाटला आणि सर्व कलाकारांना पाठवला, सेंड केला. सर्व कलाकारांनी स्टेटसला लावला, बऱ्याच जणांनी नाट्य रसिकांनी पण लावला. मी त्यात असं उतरलेले होते, ऑर्केस्ट्रा, लावणी, डबल बारीला जशा उच्च प्रतीची तुम्ही माईक सिस्टम साऊंड सिस्टम अवेलेबल करून देता, तशी दशावतारी कलावंतांना पण द्या. डबल बारीला, लावणीला, ऑर्केस्ट्राला तुम्ही जसे 40-50 हजार रुपये खर्च करता आणि जीव नसलेला माईक आपली लोककला जोपासणाऱ्या दशावतारी कलावंताला लावता आणि 10-12 हजार दशावतार पाहता, त्या कलावंताला निदान माईक सिस्टम तरी चांगली द्या असा मेसेज मी सर्वांना सेंड केला होता. सर्वांनी स्टेटस लावला, पण त्यातून एकीचं फळ मिळते फळ सर्वांनी लावला म्हणून यावर्षी मी अनुभवलं. खरंच मायबाप रसिकाने मनावर घेऊन माईक सिस्टम खरीच चांगली यावर्षी दिली. आमचे जसे खूप चांगले आहेत, त्याबद्दल मी इथून त्यांचे खूप आभार मानतो, खूप त्यांना धन्यवाद देतोय. अशी साथ आम्हा मायबाप रसिकांनी तुम्ही आम्हा कलावंतांना द्यावी असं माझं त्यांना सांगणं आहे. खरंच आयोजक सतत म्हणजे आज शासनाला परवा नाहीये लोककलेची, पण आज आमच्या राज्यात आहे तो फक्त रसिकांना म्हणून दिवसाला 20-30 नाटकं असतात. माझ्या अभ्यासानुसार आज सिंधुदुर्गामध्ये 80 कंपन्या आहेत आणि ह्या 80 कंपन्यातल्या दररोज 30-40 नाटकं असतात. आणि महाराष्ट्र दिन असेल किंवा होळीचा सण असेल असं जर आपण काय बघितलं तर त्यावेळेस 60 नाटकं आपल्याला बघायला मिळतात. आणि ही सगळी नाटकं संकलित करण्याचं काम स्वरूप सावंत नावाचा एक युवा कलावंत पोहोचवतात, कळतात, चांगलं काम करतात. त्यामुळे त्यांचं सुद्धा कौतुक होणं गरजेचं आहे. तुम्ही मगाशी म्हटलं की कौतुक होणं गरजेचं आहे. कौतुकाची थाप ज्याच्या पाठीवर बसेल तोच पुढे जाईल ना. मजा आहे कौतुक करण्याला. कौतुक करण्याची आधी असायला पाहिजे वृत्ती.
त्यामुळे खरंच ते खूप चांगलं आहे. ते बिचारे आपल्या व्यस्त वेळापत्रकामध्ये वेळ काढून 80 लोकांमध्ये कडून मेसेज घ्यायचं, ते टाईप करायचं, तिथे प्रत्येकाला अटॅच करून ते प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं. हे काही साधं काम नाही आणि यासाठी कोणत्या प्रकारचं मूल्य ते घेत नाहीत. त्यामुळे स्वरूप सावंत तुमचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक कौतुक करतो. तुमचं जे हे काम आहे त्याला सॅल्यूट करतो. खरंच गरजेचं आहे. आज नारायण आश्रेकर यांनी खूप छान संदेश आपल्या सगळ्यांना दिलाय. भले कदाचित ते दिग्गज कलावंतांपेक्षा वयाने कमी असतील, पण खरंच त्यांची एक गोष्ट मला आवडली की कौतुक करायला शिका प्रत्येकाने. जे जे चांगलं आहे, जे जे योग्य आहे त्याचं कौतुक झालं पाहिजे आणि एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकांच्या हात हातात घेऊया ना. हो, नक्की नक्की. तर खूप चांगलं होईल ना. चांगलं. आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण जवळपास 21 वर्ष हा प्रवास करता आहात. खरं तर हा प्रश्न पहिला विचारायला पाहिजे होता, पण आपल्या चर्चेच्या अनुषंगाने हा प्रश्न मागे राहिलाय. तुम्ही सगळ्यात पहिला तोंडाला रंग कधी भाजला? दशावतारामध्ये मी पहिल्यांदा कोणाला म्हणजे कलर लावला. ते नाटक होतं दत्त जन्म. आमच्या मळगाव मध्ये भागवत भटजींच्या घरी दत्ताचं स्थान आहे. तिथं मला भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मला मलय केतू गंधर्व म्हणून अशीच एक भूमिका त्यामध्ये दिली होती. म्हणजे स्टेजवर जाण्याची संधी. तिथे मी मलय केतू गंधर्वाची भूमिका केली. त्यात 4 ओळी माझ्या भाषणाच्या होत्या. एक गाणं होतं, तेवढी मी सादर केली. ते बोलताना सुद्धा माझे ओठ थरथरत होते. म्हणजे पहिली सुरुवात माझी होती. आणि त्याच्यानंतर मग मी केलं ना. आज बाबा मला जरी भीती वाटली ती उद्या मी तयारी केली. म्हणतो मला बरेच मग नाट्य बारीक बारीक करत गेलो. मुंबईला गेलो. काकांबरोबर आमच्या थोडा प्रवास केला. असं करत गेलो. म्हणजे आमच्या गावचे संजय जोशी, त्याच्यानंतर बाबन नाईक, दत्तराम नाईक मायवाडचे, त्यांनी मला हे केलं. अनेक असे प्रवास त्यांच्याबरोबर करत करत गेलो. खरंच खूप सुंदर. म्हणजे पहिली भूमिका आणि आता लौकिक प्राप्त कलावंतांची यादीमध्ये तुमचं असलेलं स्थान, याच्यामध्ये बरंच अंतर आहे. आणि हे अंतर कापत असताना तुमच्या आईनं तुम्हाला दिलेली साथ, काकांचं मिळालेलं मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी आहेत. आपण बराच वेळ चर्चा करतो आहोत. कुठेतरी थांबणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय तुमच्याकडून हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल की यानंतर पुढच्या प्रवासामध्ये म्हणजे तुमच्या बुद्धीनुसार किंवा तुमच्या संकल्पनेचं दशावतार कसं असलं पाहिजे? पुढचा जो दशावतार असेल, दशावताराची पारंपरिक पद्धत पुढील पिढीनं सोडता कामा नये. आता त्यामध्ये तुम्ही सुद्धा हो, पारंपरिक पद्धत आधी सोडू नये. तुम्ही नवीन कसंही सादर करा, नवीन नवीन नाट्यप्रयोग आणा, काही ट्रिक्सिंग करा, काही करा, पण जुन्या ज्या ठेवण आहेत त्या भावी पिढीनं सोडू नये, असा माझा भावी पिढीला एक संदेश आहे. त्याच्यामुळे दशावतार हा लोकांना दशावतारच पाहायला मिळेल अशा पद्धतीनं सादरीकरण करता यावं कलाकारांना, असं पुढे भविष्यात पिढीने करा. म्हणजे तुमच्या मतानुसार कोणकोणते हे पारंपरिक सादरीकरणामध्ये कोणकोणते बाज आहेत, हे बाज दाखवून द्यायला तुम्हाला? पारंपरिक मध्ये अधूनमधून जुनी गाणी पारंपरिक म्हणावी. जुन्या जी कथानक आहे ती पुन्हा यावी, पुन्हा करावी, त्याला उजाळा द्यावा. म्हणजे मी असं का म्हणालो, मी पहिल्यांदा सुरुवाती म्हणालो, नवीन पिढी आणि जुनी पिढी दोन्ही प्रेक्षक असणार आहे. बरोबर. मग जुन्या पिढीला पण ते जुन्या नाटकामध्ये आनंद लुटता येतो आणि नवीन पिढीला कळेल दोन्ही नाटकं अशी आहे. म्हणून पारंपरिक कला जोपासणं हे पण गरजेचं आहे. पारंपरिक दोन्ही नाटकं करा तुम्ही. चांगली नाटकांची उंची आहे त्या पण नाटकं तुम्ही सादर करा. म्हणजे ज्या काही काही गोष्टी आहेत, भाषा आहे, भाषा तुम्ही चांगली निवडा. आता नवीन नवीन पुस्तक आहे, नवीन नवीन भाषा असतात. नाटकाचा मुद्दा ते जुना असेल, भाषेचं नवीन तुम्ही शोध लावू शकता. नवीन भाषेचा शोध लावा, नवीन शब्द वापरा, लोकांना ते आवडतील. मुद्दा तोच राहिला पाहिजे नाटकाचा. नाही तर असं नाही नवीन भाषा आली म्हणजे मुद्दा नवीन असं नाही होणार. आरतीकरणामध्ये जो जुन्या कलाकारांनी अभिमन्यू मध्ये, सियाळ चावणामध्ये अशी जी दिग्गज नाटकं झाली, दिग्गज कलाकारांनी ज्याला अजरामर करून ठेवला, चांगलं नाव लौकिक आणलं, ती नाटकांचे मुद्दे तुम्ही तेच ठेवा. भाषा तुम्ही चांगली कुठची वापरा. मुद्दा तोच असेल, लोकांना कळणार आहे नाटक असं आहे. मुद्दा महत्वाचा असतो. मुद्दा घसरला तर नाटक घसरलं, आणि नाटक घसरलं मग लोक वेगवेगळे गाणी तुम्ही नवीन म्हणा. दुःखाचं गाणं आहे ना, मग असंच नाही की जुनं म्हणायलाच पाहिजे असं काय नाही. दुःखाचं गाणं तेव्हा दुसरं म्हणा. वातावरण दुःखाचंच व्हायला पाहिजे ना, कारण तुझ्याजवळ आहे
ते मार्केटमध्ये तुला जर विकायचं असेल विकू शकतो, मोठा जुना ठेव, नाट्याचं आहे तो बरोबर असं सांगायचं. नाही, खरंच खूप छान. काही कलावंत संगीत साथीला थोडस कमी लेखतात, याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मी संगीत साथीला कमी लेखत नाही, कारण ते दशावताराचं मुख्य अंगच आहे. आम्ही किती जरी पांढरे चारच्या आवाजामध्ये भाषण केलं तरी त्या आवाजाला गोडी आणण्याचं काम हे संगीत साथच देत असतं. त्याला साथच हे शब्द म्हणजे ज्याने कोणी ठेविला तो खूप चांगला आहे. आम्ही एखाद्या वेळी ज्यावेळी अरण्याचं वातावरण निर्माण करत असतं त्यावेळी काही हार्मोनियम पेटी वाजवणारे किलबिलाटचा आवाज देतात, स्वर त्यांचे वाजतात, पण लोकांना ते अजून रंग येतो ना त्या भाषणाला. एखाद्या वेळेत देतही नसेल किंवा त्याला ते नॉलेज नसेल तर ठीक आहे, त्याने ते घ्यावं. म्हणजे एखादा बाबा खलनायकी आला तर त्याला मधुंगावर थाप कशी मारावी, चकवाचा आवाज कसा गावा, तो रिदम असतो, तो रिदम कसा काढावा, मग ते काही वाजंत्री काढतात. पेटीवर कसा त्याचा हे द्यायचं, कर्कश सूर कसे द्यायचे, त्या कर्कश स्वरामध्ये याच्यावर खलनायकी कशी उभी राहते. मी खलनायक करताना ते अनुभवलेलं आहे, त्याच्यावर तो जिवंत राहतो कलाकार. तेव्हा संगीत साथीला कमी लेखून चालत नाही. जर तो काही चुकत असेल, आपल्या गाण्याला जर त्याचे सूर जर मिळत नसतील तर त्याच्यासाठी पडद्यामागे आपल्याला रियाज करायला काही कमीपणा नाही. अरे वा, छान. हे सुद्धा खूप छान सांगितलं. नक्की. आणि या तुमच्या संपूर्ण टीम मध्ये एक महत्वाचा कलावंत असतो ज्याला गडी म्हणतात, पण त्याला सहाय्यक कलाकार, हे चांगलं काम आहे. त्याच्याबरोबर सुद्धा असे अनेक चुकीचे व्यवहार होतात. तुमचं मत काय आहे, किंवा हे बरोबर आहे का? नाही, त्याच्यावर चुकीचे व्यवहार होता कामा नये. आणि मी तर त्याला कधीच कमी लेखत नसतो. मी प्रत्येक कलाकाराला सांगतो नाही तो आपल्यातलाच आहे. असं आहे, काही जण त्याला कमी लेखतात, गडी म्हणून हात मारतात. अरे तो गडी भूमिका पहिल्यांदा करतो म्हणून तुझी बॅग सुरक्षित राहते. त्याने जर गडी नावाची भूमिका कशी केली तर तुझी बॅग गाडीवर खाली कधी कोसळेल तो सांगता येणार नाही. बॅग बनवायला तुला 15,000 पुन्हा घालायला पाहिजे, तो कोणी तुला देऊ शकणार नाही. गडी असू दे, प्रत्येक जण कलाकार असू दे, तो चांगला कलाकार असेल, प्रत्येक जण दशावतार कुटुंबामध्येच काम करतात ना. मग त्या कुटुंबामध्ये काम, आपल्या घरच्या कुटुंबामध्ये जसे आपले व्यक्ती लहान मोठे असतात, कमी जास्त विचारायचे असतात, त्याला सुद्धा आपण आपलं नाव देतो ना. आडनाव हे आपलंच असतं ना. बरोबर. आणि तो माझा आहे. हा, इंडिया पाकिस्तानची मॅच असताना भारतच जिंकायला का पाहिजे असं इंडिया लोकांना का वाटतं. तसं दशावतार कलामध्ये गडी जरी असला तरी तो माझाच आहे असं म्हणायला कुठे कमीपण वाटतं का? आणि ते कमीपण वाटत असेल तर तू दशावतार कलाकारच नाही. खूप छान मोठा आरोप आहे. रोखोक अशा प्रकारे आपण काही मुद्द्यांवर बोलू. कारण भारत माझा देश असताना जशी आपली अभिमानाने छाती पुढे येते तसा तो माझ्या दशावतारातला कलावंत आहे असं छाती ठोकपणे बोललं पाहिजे. हे कौतुक. खरंच खूप छान. आपण अगदी बिनधास्त दिलखुलास बोलत अर्थात महानगरी मुंबई या ठिकाणी जवळपास आपण 13 वर्ष वास्तव केलेलं आहात, त्यामुळे अनेक घटना जवळून पाहिल्या, अनुभवलेल्या आहात. मी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आपला व्यस्त वेळापत्रकातला वेळ काढून आम्हाला दिला, आमच्याशी इतगुच गेला. अनेक मायबाप रसिकांची इच्छा होती की आपल्या समोर आपला जे जीवन प्रवास आहे तो रसिकांसमोर यावा. प्रहारने तो प्रयत्न केला. प्रहारच्या पहिल्याच प्रतिसादाला आपण हो म्हटलात. लगेच आपला वेळ काढून, म्हणजे नाटकं आहेत, तुम्हाला घाई आहे, गडबड आहे सगळी, तरी पण तुम्ही आमच्या भेटीला आलात. मी पुन्हा एकदा आपलं ऋण व्यक्त करतो. आपल्याला दीर्घायुष्य चिंतितो. आपला यानंतरचा प्रवास सुद्धा उच्चतम असेल, उच्चतम व्हावा आहे परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सहित आपल्या कुटुंबांचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. आणि आपल्याला पुढल्या प्रवासामध्ये मनपूर्वक शुभेच्छा. सातत्याने आपल्या दर्जेदार भूमिका आमच्या भेटीला यावा. आपल्यातला नारायण सदोदित चिरंतन व्हावा आणि तुमच्या मुखामध्ये सरस्वती सातत्याने राहावी अशी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. आपल्या सर्वांचे आपले खूप आभार मानतो. आपले आणि प्रहारचे सर्वांचे मनपूर्वक आणि मायबाप रसिकांचे मनपूर्वक आभार. मनपूर्वक धन्यवाद.